सकाळी TV9 मराठीने सासगाव येथील बातमी प्रदर्शित केली होती। त्या बातमीमध्ये सासगाव येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था दाखवण्यात आली होती। त्याच बातमीची तात्काळ दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांना पाठवले, शाळेची परिस्थिती जाणून घेतली। त्यानंतर शाळेची येत्या 2 दिवसात पूर्ण स्थितीत शाळा करून देण्याचे आश्वासन दिलेले आहे आणि 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना भक्कम असे बांधकाम करून देण्यात येईल असे यांना सांगण्यात आले। आपण बघूया, आपल्यासोबत शिवसेना नेते प्रकाश पाटील आहेत, ते सांगतील काय झालं, काय सांगाल साहेब? ते आपले TV9 ची जी बातमी आहे, साजिवली गावातील जिल्हा परिषदची जी सासगाव जिल्हा परिषदची जी शाळा जी आहे तिची नादुरुस्त झालेली आहे आणि त्याच्यामुळं शालेय विद्यार्थ्यांना जे आहे शिक्षण घेत असताना अडचण येत आहे आणि म्हणून मग तात्काळ याची दुरुस्ती जी आहे, पत्रा सेट जे आहे नवीन करून आणि रंगरंगोटी आणि व्यवस्थित विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण घेता येईल अशी जी व्यवस्था जी आहे ती तात्काळ जी आहे ती 2 दिवसात सुरू होईल। आठवड्याभरामध्ये विद्यार्थ्यांना ती शाळा वापरात येईल अशा स्वरूपाचं जे आहे, म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही बातमी जी आहे पाहिल्यानंतर ते ज्यावेळेला असं काही जिल्ह्यामध्ये ठाणे असेल, पालघर असेल, ज्यावेळेला असा काही प्रसंग असेल किंवा एखादी गोष्ट जी आहे ती त्यांच्या लक्षात ते ज्यावेळेला येतो त्यावेळेला ते तात्काळ त्या ठिकाणी लोकांना किंवा विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशा स्वरूपाचं नेहमीच त्यांचं काम राहिलेलं आहे। शाळेची दुरावस्था दाखवल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ शिवसेना नेते प्रकाश पाटील यांना सासगाव गावामध्ये पाठवलं। आपण तेथील ग्रामस्थांशी चर्चा करूया, कशा प्रकारे ते सांगतील, काय दखल घेतल्यानंतर काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही 5 ते 10 वर्ष ह्या शाळेसाठी पाठपुरावा करत होतो, पण आम्हाला कोणत्याही प्रकारचे यश येत नव्हते। काल आम्ही TV9 सोबत संपर्क साधला आणि संदीप भाऊंनी येऊन ही बातमी टाकली आणि ह्या बातमीची दखल आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतली आणि त्यानंतर त्यांनी प्रकाशजी पाटील साहेबांना लगेच काही मिनिटामध्ये आणि काही तासामध्ये त्यांनी आमच्या सासगाव गावची भेट घेतली आणि आम्हा सर्व सासगावकरांना त्यांनी आश्वासन दिलं आहे की येत्या 2 दिवसामध्ये या शाळेचं काम पूर्ण होणार आहे आणि काही तासांमध्ये, काही दिवसांमध्ये इथे मुलं व्यवस्थित राहू शकतील। आपण पाहू शकता येथील ग्रामस्थांशी किंवा शिवसेने नेते यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे। TV9 या शाळेची दुर्दशा दाखवल्यानंतर शिवसेनेचे नेते तसेच उपमुख्यमंत्री यांनी दखल घेऊन या शाळेला तात्काळ रिपेअर करण्यात येईल किंवा सुस्थितीत बनवता येईल, त्यामुळे विद्यार्थी सुरक्षित बसू शकतात। संदीप चौधरी, TV9 मराठी, मुरबाड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।